आता दयापिट्या तुम्ही म्हणता माझ्या मित्र, किती वेळा भोगावं लागतं माहितीये का त्यांना? आय कांट म्हणजे इमॅजिन. माझे दोस्त आहे ना तुम्ही, मग मी तुमच्यावर हक्काने ओरडणार. दया आणि पिट्या हे म्हणजे मी तुला सांगतो, जी मोठी माणसं आहेत ना माझ्यापेक्षाही, हो. बरोबर, दया दया पण तेवढाच मोठा रायटर डिरेक्टर आहे, भोगतात. हो. आरडा ओरडा, हक्काने आरडाओरडा करता येणारी पण माणसं पाहिजे ना. तुला सांगतो, हो. हक्काने ओरडता येणारा माणूस पण तुमच्याकडे पाहिजे. माझ्याकडे दयापिटी आहे, माझ्याकडे केदार सोमन आहे. केवढा ब्रिलियंट लॉयर आहे माहिती आहे तुला. म्हणजे केदार सोमन जो कोर्टात उभा राहिला तर भल्या भल्यांची तत तत पप 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 होती. त्या केदार सोमनवर ओरडतो ग मी, तो शांतपणे ऐकत असतो. झालं, चला, चला. ही मजा आहे, ही मजा. मुरली यांना कॅबिनेट मंत्री आहे माहितीये, हो, मुरलीधर मोहोळ. देशातला या. देशातला कॅबिनेट मंत्री आणि संयमी शांत जंटलमन. या. आणि म्हणजे किती छान कॅरी करतात हा, स्वतःला. म्हणजे त्याच्याकडे तुम्ही बोट दाखवू शकत नाही. त्या अण्णाची आणि माझी भांडणं होतात. बापरे. आरडाओरडा करतो मी, अण्णा पण असा ऐकत असतो. झालं, चला चला. पण कसं आहे माहितीये का, आपण हक्काने मित्राशीच बोलू शकतो ना. करेक्ट आहे. आणि ते हक्काने ऐकून घेतात, हा त्यांचा मोठेपणा नाही का ग या लोकांचा. तर ही किती जुनी ओळख आहे मुरलीधर मोहोळ यांच्याशी तुमची? म्हणजे आठवत नाही तेव्हापासून. एवढी जुनी आहे. मी पिट्या मुरल्यांना विनोद एक लक्षात घे, गंमत बघ. माहिती आता मला माहिती होतं का मुरलीधर मोहोळ हे कॅबिनेट मंत्री होणार आहेत. आमची मैत्री जुनी हक्काची. बरं, कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर ही तो मुरली यांना फोन करतो, मिळालं का रे सेन्सॉर हम्म. काल. म्हणजे माझ्या इतकं टेन्शन त्याच्यावर होतं ना ग, मुरली अण्णावर. ही मैत्री. मी इथं आहे आणि पिट्या तिकडे बोंबलत फिरतोय पब्लिसिटी करत. 1 मिनिटाचा रोल आहे फक्त सिनेमात, किती, 1 मिनिट. आणि हायएस्ट पब्लिसिटीसाठी तो फिरतोय. का नाही ग मी या पिट्यासाठी वाटेल ते करणार? का नाही? करेक्ट आहे. नट नट्या येत नाहीत ग पब्लिसिटीला, कित्येकदा येत नाहीत ग. आत्ताही तू बघ की पब्लिसिटीत कोण दिसते? मी, स्नेहल, पिट्या, माझे जवळचे आहेत ते मोहन जोशी. कसं आहे माहितीये का, मराठी सिनेमे चालवायचे असतील तर नटांनी पण त्यात इन्व्हॉल्व झालं पाहिजे ना. बरोबर, 100%. ओके, मग या हक्काची माणसं परवडतात ना ग. बरोबर आहे. 1 मिनिटाचा रोल आहे आणि पिट्या 20 दिवस झालं पब्लिसिटी करत फिरतोय. का या माणसासाठी मी वाटेल ते करणार नाही? आणि अशा वेळी जर कोणी बोललं की हे त्यांच्याच लोकांना घेऊन चित्रपट करतात, पण त्यात पण काही वावगं नाहीये, अरे कारण ते येतात. ऐक ना, मी ज्यावेळी दुःखात होतो, कष्टात होतो, हम्म. त्यावेळी पिट्या, मुंबईला चाललायस का? हो. पैसे आहेत का? हा आहेत थोडे. म्हणजे लोक ह्यानी जाणार आहे ना डेक्कननी, तर काय 52 रुपये जनरल बोगीत ना, 100 रुपये आहेत आणि काय भूक बीक लागली तर आहेत वरती अजून 50 रुपये. बरं बरं बरं, हे घे 500 रुपये. वा. तर तो पिट्या नको का सिनेमात माझ्या? हवाच, 100% हवा. माझा संसार उभा राहावा म्हणून स्नेहलने अभिनयाचं करिअर सोडलं होतं ना ग. मग ती नको का ग? आता माझं चांगलं झालंय तर तिला नको का रोल द्यायला? नेपोटिझम कधी होतं माहितीये का? ज्याची लायकी नाही त्याला घेतला की नेपोटिझम. पण ज्याची योग्यता होती तरी त्यांनी पेशन्स ठेवून करिअर थांबवलं होतं आणि त्याला आता देणं, हे म्हणतो ना मैत्री, हे उपकारांची परतफेड. तर ना बोलायला काय जातं रे, तेच तेच लोक घेतात. अरे पण ते लोक होते म्हणून मी आहे. राईट. म्हणून मी म्हटलं ना, माझ्या अनोळखी पण नट आहेत की सिनेमात, ते पब्लिसिटीला आहेत का माझ्याबरोबर? पिटी आहे ना, काही नसताना आहे ना, बोंबलत फिरतोय ना. ही गंमत आहे. त्यामुळं जवळच्या माणसाला घेऊन जो जातो तोच खरा माणूस. आणि मोठं झाल्यानंतर पहिले जवळच्यांवर लाद घालतो आणि रोज नवे नवे वेगळं करत राहतो, त्याला माणूस कसं काय म्हणायचं? बापरे, हाऊ ट्रू, हाऊ ट्रू. किती मोठे लोक आहेत की ज्याला जर मी सिनेमात घेतलं तर माझा सिनेमा चालायला मदत होईल. अरे मला माझ्या सिनेमात हिरो नसतो, माझा सिनेमा हिरो असतो. सिनेमा हिरो असतो. राईट. लक्षात ठेव.
माझ्या सिनेमा हिरो असतो. त्यामुळं जवळच्या माणसांना घेऊन पुढं गेलं पाहिजे, त्यांच्याशिवाय पर्याय नाही.